मला काय सांगाल की आज महत्वाची मराठा समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे. मुंबई मोर्चानंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. काय आज तुम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे? मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहायला जे आपलं म्हणणं आहे ते मराठा समाज पाठीशीच आहे. काय कारण ते काय काही ज्यांनी उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं फक्त. कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकीनं काम करतो, ज्ञानच होत नाही, फुटत नाही, इमानदारीनं काम करतो समाज म्हणून, तो समाज जाईल बरं कसा दुसरीकडे. आणि मी काय वाईट करतो, त्यांचे लेकर अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय गोरगरीब मराठीचे. त्यांचे व्यावसायिक बनाव, ते मोठे व्हावात, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं, त्यांना नोकऱ्या लागाव्यात. आई बापांनी कष्ट केले आणि लेकर नोकऱ्याला लागत नाहीत, सुखी होत नाहीत, समाधानी होत नाहीत, आयुष्य खाक व्हायला लागले, खाक राख रांगोळी व्हायला लागलं माझ्या गरीब मराठ्यांच्या पोराचं. ते मोठं करण्यासाठी मी काम करतो. मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या, त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे. त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतोय. मला सोडून कसे जातील ते? कसे जातील? 4-2 सोडून द्या, राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात. पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटतं की आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकर म्हणून मनोज जरांगे पाटील काम करतात. त्यांच्या पाठीशी उभा राहायचं. आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं. पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला फक्त 20 तालुक्याचा होता. फक्त 20 तालुक्यात होता. प्रामाणिक सांगतो, मी कधीच मीडियाला खोटं नाही बोल. आज आम्ही जास्त आनंद यासाठी येतो, आम्ही एक मराठा सेवक गावात द्यायचं ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी. तो मालक नाही, तो मालक म्हणून नाही, शाखा अध्यक्ष म्हणून नाही, तालुका प्रमुख म्हणून नाही, तो समन्वयक म्हणून नाही, काही नाही. फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा. सगळ्या गावातल्या मराठ्यांना, पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरिबांना, व्यावसायिक नोकरी असणारे, कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा. आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे. हा याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो. जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी तो सगळ्या जातीचे कामं करणार. याच्यासाठी आम्ही एक ठरवला होता. एक या ते 20 गावचे, 20 तालुक्याचे सगळेचे सगळेच आले. पहिली बैठक आमच्या अंतरवलीत होती. तिथं मंडप पुराणा आणि तिथं दुपारून लाईट जाते आणि प्रचंड उकाडा आहे. लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती भवनला जाऊ. तिथं गेलो, तिथं बसायला जागा पुरायना. आता मंगल कार्यालयात आलो. आता तुम्हीच सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती? इतके मराठे कधीच लांब जाऊ शकत नाहीत. आणि मी काय वाईट करत नाही. पुरा जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत नाही. आणि मराठ्याला न्याय दिलं सोडत नाही. न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला, राजकारण्यांनी केला. धर्माच्या नावाखाली बी आम्हाला नुसत्या मारामाऱ्या करायला ठेवलं, दंगली करायला ठेवलं. आम्हाला कुणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही. उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतींचा अपमान केला, ते बी आरवाच्या भाषात. ही वाईट वेळ जाणून बुजून मराठ्यांवरती यांनी आणली. पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय, एकजूट केलाय. आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकडे नेणार म्हणजे नेणार. आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील. आम्ही व्यवसायाकडे सुद्धा मराठ्यांना आणणार. प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभा राहून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहेत. आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या, गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होतं. आणि गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमलो. 6 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत. प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत. मग तो विदर्भात, खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो, कुणबी आणि मराठा आम्ही एकच. आम्ही ते जोडणार. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापवून टाकणार. एक सेवा करणारी फळी, मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून, नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार. भेद न करणारा मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार, तो समाज म्हणून काम करणार, तो दारू पिणारा नसणार. ह्या आमच्या त्यांच्यापर्यंतच्या अटी असणार. आणि या दरम्यान नागपूरमध्ये जो काही नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी दंगल घडवून आणली त्याचं काही खरं नाही. जाऊन तिकडे त्याच विचार जाऊ नका मला. इथून पुढे मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला, तसं इथून पुढं याच्यावर काही भरोसा नाही. हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचे बाहेर सोडून देणार आहे मी. याला खरंच याचे प्रश्न विचारायचं याचं काही खरं नाही. ते जरी नुकसान भरपाई देईन म्हणला ना, काही देणार नाही. मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर.
ते दंगा ज्यांनी केला त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे आणि जर त्यांनी पैसे दिले नाही तर मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाणार असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या, त्याची प्रॉपर्टी जप्त केली. राहुल याची सोलापूर करायची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची. त्याला पाहुणे तो अरे किती नीच विचाराचा माणूस असावा, किती नीच विचाराचा असावा ना, की देवेंद्र फडणवीसकडे बाहेर बघितल्यावर कळत. त्याचं कारण सांगतो. संतोष देशमुखांची हत्या झाली, किती आरोपी धरले तो? 100-150 पेक्षा जास्त आरोपी होते. आरोपीला संभळणार आरोपी होत नाही का? आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का? तो का लपून ठेवला म्हणून? हे जर बंद केले असते ना 100-150 जण, तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार? इथून पुढे लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात आणि सांगणार बी नाहीत आमचे जर लपून ठेवलाय म्हणून. जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले, तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार, हिंदू सुद्धा वागणार, सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागणार. ते बी आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार घरात. हे सत्य आहे. तो लोकांचे आरोपी सोडून देतो, तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करत नाही, भरून देत. याचं काय करणार? आमच्या किश माग घेऊन म्हणलं होतं, एक माग नाही घेतलं. गॅजेट लावून म्हणलं नाही लावली. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली. मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेशकालीन नाही काढला. शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही. अधिकारी तालुक्यातले जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही. आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत, कुणबीचे व्हॅलिडिटी दिले जात नाही, जाणून बुजून जातीवादी अधिकारी हे करते. मग आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहितीये का? पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभा राहायचं. लोळविणार पायाखाली जर सरकारला लोळविलं नाही ना, तर जात मराठ्याची सांगणार नाही, त्यांना ठेवा. लोळविण्याला पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होतं, जे फुटत, तुम्ही उठ म्हणले उठत, बस म्हणले बसत. खानदानी असताल मराठ्याच्या अवलादी फुटत नसतील, मॅनेज होत नसतील, खाली बसत नसतील, खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो सरकारला पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री फडणवीसांना सांगतो, माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली, मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार. सत्ताच मराठ्यांनी दिले, ध्यानात ठेवायचं. मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत. हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार. पुन्हा सत्ता असली तरी सत्तान फिरताल नाही. म्हणजे आम्ही असे किती काही असले येतात आणि जात्यात. मराठ्या पुढं सत्ता चॅलेंज नाही, मराठ्या सगळ्यांना चॅलेंज. तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भूई कमी नाही केली तिथून पुढे तुम्ही माझ्या नादी नाही लागायचं. मला आरक्षण पाहिजे. हा, सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना, आमदाराला आणि मंत्र्याला सांगतो, हा एक गोष्ट खरी, फडणवीसांना म्हणा आम्हाला वस्तू देऊन टाका. सगळ्या ठरलेल्या मागण्या 9 मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या देऊन टाका. शब्द तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबाबद्दल. हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग. जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकारमधले, जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत, सगळ्यांना सांगतो, एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही. आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याच्या कल्याण करा. एक शब्द बोलत नाही. पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कुणी नाही. सरकार फिरकार मोठं, सरकारला सुद्धा तुडीणार मराठी पायात. हे चॅलेंज नाही सांगतो. आणि माया नादी पुन्हा सांगतो, लागू नका. आमच्या मागण्याची अंमलबजावणी गोडीत करा. तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं कोड करून, मनोज जरांगे फसू शकत नाही. बिचारे गप्प बसले ती. पण मी गप्प बसणारातला नाही. जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी. असा जातवाने एखाद्या जिरवीन म्हणलं ना, जिरवीतच असत. आपला कचकाल आहे अवघडे. ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो. लोक म्हणतात त्याच्या कोणी नादी लागत नाही. मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच. आणि मी इथून मागे सिद्ध केले. पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका. तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा मोठा. चलो, धन्यवाद. मला काय सांगाल की आज महत्वाची मराठा समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे. मुंबई मोर्चानंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. काय आज तुम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे? मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहायला जे आपलं म्हणणं आहे, मराठा समाज पाठीशीच आहे. काय कारण ते काय, काही ज्यांनी उचललेल्या राजकीय पक्षांच्या
त्यांनाच वाटतं फक्त. कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकीनं काम करतो, ज्ञान होत नाही, फुटत नाही, इमानदारीनं काम करतो समाज म्हणून, तो समाज जाईल बरं कसा दुसरीकडे. आणि मी काय वाईट करतो, त्यांचे लेकर अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय गोरगरीब मराठीचे. त्यांचे व्यावसायिक बनाव, ते मोठे व्हावात, त्यांचे उच्च शिक्षण घ्यावं, त्यांना नोकऱ्या लागाव्यात. आई बापांनी कष्ट केले आणि लेकरं नोकऱ्याला लागत नाहीत, सुखी होत नाहीत, समाधानी होत नाहीत, आयुष्य खाक व्हायला लागले, खाक राख रांगोळी व्हायला लागलं माझ्या गरीब मराठ्यांच्या पोराचं. ते मोठं करण्यासाठी मी काम करतो. मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या, त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे. त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतोय. मला सोडून कसे जातील ते, कसे जातील? 4-2 सोडून द्या, राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात, पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटतं की आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकरं म्हणून मनोज जरांगे पाटील काम करतात, त्यांच्या पाठीशी उभा राहायचं. आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं. पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, फक्त 20 तालुक्याचा होता. फक्त 20 तालुक्यात होता. प्रामाणिक सांगतो मी, कधीच मीडियाला खोटं नाही बोलत. आज आम्ही जास्त आनंद यासाठी येतो, आम्ही एक मराठा सेवक गावात द्यायचं ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी. तो मालक नाही, तो मालक म्हणून नाही, शाखा अध्यक्ष म्हणून नाही, तालुका प्रमुख म्हणून नाही, तो समन्वयक म्हणून नाही, काही नाही. फक्त पक्षाचा, संघटनेचा तो नसावा. सगळ्या गावातल्या मराठ्यांना, पक्षातल्या, संघटनेतल्या, गोरगरिबांना, व्यावसायिक, नोकरी असणारे, कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा. आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे. हा, याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो. जरी त्याला मराठा सेवक नाव वाटलं तरी तो सगळ्या जातीचे कामं करणार. याच्यासाठी आम्ही एक ठरवला होता, एक या ते 20 गावचे, 20 तालुक्याचे सगळेच आले. पहिली बैठक आमच्या अंतरोलीत, तिथं मंडप पुराणा, आणि तिथं दुपारून लाईट जाती आणि प्रचंड उकाडा आहे, लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती भवनला जाऊ. तिथं गेलो, तिथं बसायला जागा पुराणा. आता मंगल कार्यालयात आलो. आता तुम्हीच सांगा, मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती? इतके मराठे कधीच लांब जाऊ शकत नाहीत. आणि मी काय वाईट करत नाही, पुरा जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत नाही. आणि मराठ्याला न्याय दिला सोडत नाही. न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला, राजकारण्यांनी केला. धर्माच्या नावाखाली आम्हाला नुसत्या मारामाऱ्या करायला ठेवलं, दंगली करायला ठेवलं. आम्हाला कुणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही. उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतींचा अपमान केला, ते बी आरवाच्या भाषात. ही वाईट वेळ जाणून बुजून मराठ्यांवरती यांनी आणली. पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय, एकजूट केलाय. आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकडे नेणार म्हणजे नेणार. आता आरक्षणातून नोकरी, शिक्षणात जातील. आम्ही व्यवसायाकडे सुद्धा मराठ्यांना आणणार. प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहेत. आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या, गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होतं. आणि गल्लीतली, गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमलो. 6 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत, प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत. मग तो विदर्भात, खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो, कुणबी आणि मराठा आम्ही एकच. आम्ही ते जोडणार. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापवून टाकणार. एक सेवा करणारी फळी, मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून, नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार. भेद न करणारा मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा, संघटनेचा नसणार, तो समाज म्हणून काम करणार, तो दारू पिणारा नसणार. ह्या आमच्या त्यांच्यापर्यंत अटी असणार. साखळी कशी असणार? आणि आज किती तालुक्यातील मराठा सेवकांची नियुक्ती केली? नाही, नियुक्ती नाही. नियुक्ती कोणाची करणार नाहीत. नियुक्ती केली म्हणजे तो झालाच ना, अध्यक्ष नाही तर काही. इथं अध्यक्ष नाही, प्रमुख नाही, काय नाही. मराठ्यांचा एक सेवक म्हणून मराठ्यांच्या अडीअडचणी सांगायसाठी एक माणूस हक्काचा त्यांना गावात देणं लय गरजेचं. गावकऱ्यांना माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं, तालुक्याला माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं, जिल्ह्यातल्या मराठ्यांना माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं. कोणाचेच कोणाला मिळाले. मग मराठा जर एक आलाय तर अडीअडचणी पण सुटल्या पाहिजे, माहित पण पाहिजे. म्हणून गावात एक द्यायला नियुक्ती फिरती नाही. आणि ध्येय काय, मराठा सेवक नेमून नेमकं करायचं काय, त्याचं काम काय. तर हे आम्ही 6 जूनला पूर्ण राज्यात फळी तयार झाल्याच्या नंतर
6 जूनच्या आत डिक्लेअर करणार आहे. पण नेमकी काय भूमिका असणार आहे मराठा? काय असतं बरं का, मराठा सेवक म्हणजे काय, आमच्या अडचणी, गरिबांच्या गावखेड्यातल्या अडचणी समजून घेण्यासाठी. अडचणी खूप आहेत. अडचणी म्हणजे काय, मुलं शिकतात, मुली शिकतात, अडचणी आहेत. बाहेर शहर आहे, कुणाला सांगायचं अडचण आल्या, बापाला फोन करून सांगावं लागतं, त्यांना आईला सांगावं लागतं, भावा सांगावं लागतं. यायला वेळ लागतो. मुंबई पुण्यासारख्या शहर आहे, कधी जायचं तिथं. जर मराठा सेवक असतील तर 10 मिनिटात ती मदतीला जाऊ शकतो. दवाखान्याच्या अडचणी गरीब मराठ्याचे, कॉलेजच्या, क्लासच्या, पोलीस स्टेशनच्या, महसूल मधल्या, तहसीलच्या, कलेक्टरच्या ऑफिसच्या, एसपी ऑफिसच्या, व्यावसायिक मराठ्याच्या अडचणी आहेत, उद्योगी मराठ्याच्या अडचणी आहेत, राजकीय मराठ्यांच्या सुद्धा अडचणी आहेत, नोकरदार मराठ्यांच्या अडचणी आहेत, त्यांना धमक्या दिल्या जातात, नोकरदार मराठ्यावर दाब टाकला जातो, अनेक अडचणी आहेत. त्यामुळं समस्या जाणून घेण्यासाठी एक सेवक शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार देणं खूप गरजेचं आहे. त्याने जर अडचणी जाणून घेतलं तर आम्हाला ते सोडवते. काही वर अन्याय होतो, 2-3 महिन्यांनी माहित होतं आम्हाला. आज जर गावात सेवक असला तर त्याचं गावावर लक्ष असतं, तो आम्हाला सांगायला आलेला अडचण आम्ही प्रयत्न करू. आणि नाही सुटले तर आंदोलन, आपल्याकडे हत्यार आहे ना, आंदोलन हे किती मोठं हत्यार आहे. आपण काय सरकार थोडे, एखादा प्रश्न जर सुटला नाही तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडू. पण समाजाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आधार म्हणून एक मराठा सेवक गावागावात देणं गरजेचं आहे. ती बांधणी आम्ही सुरू केली. सेवक म्हणून, मालक नाही. साखळी कशी असणार आणि आज किती तालुक्यातील मराठा सेवकांची नियुक्ती तुम्ही केलेली? नाही, नियुक्ती नाही. नियुक्ती कोणाची करणार नाहीत. नियुक्ती केली म्हणजे तो झालाच ना अध्यक्ष, नाही तर काही इथं अध्यक्ष नाही, प्रमुख नाही, काय नाही. मराठ्यांचा एक सेवक म्हणून मराठ्यांच्या अडीअडचणी सांगायसाठी एक माणूस हक्काचा त्यांना गावात देणं लय गरजेचं. गावकऱ्यांना माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं, तालुक्याला माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं, जिल्ह्यातल्या मराठ्यांना माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं. कोणाचेच कुणाला मिळालं नाही. मग मराठा जर एक आलाय तर अडीअडचणी पण सुटल्या पाहिजे आणि माहित पण पाहिजे. म्हणून गावात एक द्यायला नियुक्ती फिरती नाही. आणि ध्येय काय, मराठा सेवक नेमून नेमकं करायचं काय, त्याचं काम काय, तर हे आम्ही 6 जूनला पूर्ण राज्यात फळी तयार झाल्याच्या नंतर 6 जूनच्या आत डिक्लेअर करणार आहे. पण नेमकी काय भूमिका असणार आहे मराठा? काय असतं बरं का, मराठा सेवक म्हणजे काय, आमच्या अडचणी, गरिबांच्या गावखेड्यातल्या अडचणी समजून घेण्यासाठी. अडचणी खूप आहेत. अडचणी म्हणजे काय, मुलं शिकतात, मुली शिकतात, अडचणी आहेत, बाहेर शहर आहे, कुणाला सांगायचं अडचण आल्या, बापाला फोन करून सांगावं लागतं, त्यांना आईला सांगावं लागतं, भावा सांगावं लागतं. यायला वेळ लागतो. मुंबई पुण्यासारख्या शहर आहे, कधी जायचं तिथं. जर मराठा सेवक असतील तर 10 मिनिटात ती मदतीला जाऊ शकतो. दवाखान्याच्या अडचणी गरीब मराठ्याचे, कॉलेजच्या, क्लासच्या, पोलीस स्टेशनच्या, महसूल मधल्या, तहसीलच्या, कलेक्टरच्या ऑफिसच्या, एसपी ऑफिसच्या, व्यावसायिक मराठ्याच्या अडचणी आहेत, उद्योगी मराठ्याच्या अडचणी आहेत, राजकीय मराठ्यांच्या सुद्धा अडचणी आहेत, नोकरदार मराठ्यांच्या अडचणी आहेत, त्यांना धमक्या दिल्या जातात, नोकरदार मराठ्यावर दाब टाकला जातो, अनेक अडचणी आहेत. त्यामुळं समस्या जाणून घेण्यासाठी एक सेवक शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार देणं खूप गरजेचं आहे. त्याने जर अडचणी जाणून घेतलं तर आम्हाला ते सोडवते. काही वर अन्याय होतो, 2-3 महिन्यांनी माहित होतं आम्हाला. आज जर गावात सेवक असला तर त्याचं गावावर लक्ष असतं, तो आम्हाला सांगायला आलेला अडचण आम्ही प्रयत्न करू. आणि नाही सुटले तर आंदोलन, आपल्याकडे हत्यार आहे ना, आंदोलन हे किती मोठं हत्यार आहे. आपण काय सरकार थोडे, एखादा प्रश्न जर सुटला नाही तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडू. पण समाजाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आधार म्हणून एक मराठा सेवक गावागावात देणं गरजेचं आहे. ती बांधणी आम्ही सुरू केली. सेवक म्हणून, मालक नाही. त्या दलिंदर धावण्याची खबर कोणालाच माहित नव्हती. त्या औरंगेची ते दर्पण जाऊन कोणकड पुरीलं होतं, कोणाला माहित सुद्धा नव्हतं. सगळ्या महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस. त्याची खबर कुठे आहे. आता अफजल खानाची शोध उकाडी तुका करून कुठे म्हणून त्याला ते ना दे. देवेंद्र फडणवीसला कबरी काढायच्या नाही, फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही, हे त्याचा उद्देश आहे. मराठ्यांनी समजून घ्या. 70-75 वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू. त्याला ती कबर काढायची कोण म्हणताय, देवेंद्र फडणवीस. पोलिस कोणी लावले तिथं, देवेंद्र फडणवीसने. कशी काढायची, त्या औरंग्याला हार घालायला, ती दिवा लावायला 2,60,000 रुपये कोण दिले, मोदी साहेबांनी. आणि कबर कोण काढा म्हणतो, हे याला कबर नाही काढायची. याला मराठ्याचे लोक याला माहिती आहेत,
गरम डोक्याचे, यांना भेडवा दंगलीत म्हणजे केशी करून गुतून टाकू यांना. आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही ते हो. आणि त्या मेलेल्या माणूस येतो ते दलिंदर, ते कुंकुण आलं येड्या भोकाच इतक्याला मुका यायला आलं का इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं होतं कोणत्या ओढ्या वगळीत, ते फडणवीसने बाहेर काढ. मराठ्यांनी शाने राहा, आपलं एकजूट राहा. ज्यावेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठीचे. पण आज रोजीरोटीची गरज आहे, फडणवीस ती देत नाही आपल्याला. धनगराला आरक्षण देत नाही, मायक्रो ओबीसीला आरक्षण देत नाही, नुसता वापर करतो. सगळ्या जातीने फडणवीसला वळी केलं, किती गोड बोलून तो कांड करतो. म्हणजे क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. मला काय सांगाल की आज महत्वाची मराठा समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे. मुंबई मोर्चानंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. काय आज तुम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे? मराठा समाज माझ्या पाठीशी उभं राहायला जे आपलं म्हणणं आहे ते मराठा समाज पाठीशीच आहे. काय कारण ते काय काही ज्यांनी उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं फक्त. कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकीनं काम करतो, मॅनेज होत नाही, फुटत नाही, इमानदारीनं काम करतो समाज म्हणून, तो समाज जाईल बरं कसा दुसरीकडे. आणि मी काय वाईट करतो, त्यांचे लेकर अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय गोरगरीब मराठीचे. त्यांचे व्यावसायिक बनाव, ते मोठे व्हावात, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं, त्यांना नोकऱ्या लागाव्यात. आई बापांनी कष्ट केले आणि लेकरं नोकऱ्याला लागत नाहीत, सुखी होत नाहीत, समाधानी होत नाहीत. आयुष्य खाक व्हायला लागले, खाक राख रांगोळी व्हायला लागलं माझ्या गरीब मराठ्यांच्या पोराचं. ते मोठं करण्यासाठी मी काम करतो. मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या, त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे. त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतोय. मला सोडून कसे जातील ते? कसे जातील? 4-2 सोडून द्या. राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात, पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटतं की आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकरं म्हणून मनोज जरांगे पाटील काम करतात. त्यांच्या पाठीशी उभा राहायचं. आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं. पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला फक्त 20 तालुक्याचा होता. फक्त 20 तालुक्यात होता. प्रामाणिक सांगतो मी, कधीच मीडियाला खोटं नाही बोल. आज आम्ही जास्त आनंद यासाठी येतो, आम्ही एक मराठा सेवक गावात द्यायचं ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी. तो मालक नाही, तो मालक म्हणून नाही, शाखा अध्यक्ष म्हणून नाही, तालुका प्रमुख म्हणून नाही, तो समन्वयक म्हणून नाही, काही नाही. फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा. सगळ्या गावातल्या मराठ्यांना, पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरिबांना, व्यावसायिक नोकरी असणारे, कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा. आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे. हा याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो. जरी त्याला मराठा सेवक नाव वाटलं तरी तो सगळ्या जातीचे कामं करणार. याच्यासाठी आम्ही एक ठरवला होता. या ते 20 गावचे, 20 तालुक्याचे सगळेचे सगळेच आले. पहिली बैठक आमच्या अंतरवलीत, तिथं मंडप पुराणा आणि तिथं दुपारून लाईट जाती आणि प्रचंड उकाडा आहे. लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती भवनला जाऊ. तिथं गेलो, तिथं बसायला जागा पुरायना. आता मंगल कार्यालयात आलो. आता तुम्हीच सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती? इतके मराठे कधीच लांब जाऊ शकत नाहीत. आणि मी काय वाईट करत नाही. पुरं जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत नाही आणि मराठ्याला न्याय दिला सोडत नाही. न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला, राजकारण्यांनी केला. धर्माच्या नावाखाली बी आम्हाला नुसत्या मारामाऱ्या करायला ठेवलं, दंगली करायला ठेवलं. आम्हाला कुणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही. उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतींचा अपमान केला, ते बी आरवाच्या भाषात. ही वाईट वेळ जाणून बुजून मराठ्यांवरती यांनी आणली. पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय, एकजूट केलाय आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकडे नेणार म्हणजे नेणार. आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील, आम्ही व्यवसायाकडे सुद्धा मराठ्यांना आणणार. प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहेत. आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या, गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होतं आणि गल्लीतली गावागावातली अडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमलो. 6 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत, प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत. मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो, कुणबी आणि मराठा आम्ही एकच. आम्ही ते जोडणार. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापून टाकणार. एक सेवा करणारी फळी
मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून, नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार. भेद न करणारा मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार, तो समाज म्हणून काम करणार, तो दारू पिणारा नसणार. ह्या आमच्या त्यांच्यापर्यंतच्या अटी असणार. आणि या दरम्यान नागपूरमध्ये जो काही नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी दंगल घडून आणली त्याचं काही खरं नाही. जाऊन तिकडे त्याचं विचार जाऊ नका मला इथून पुढे. मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला, तसं इथून पुढं याच्यावर काही भरोसा नाही. हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचे बाहेर सोडून देणार आहे मी याला. खरंच याचे प्रश्न विचारायचं याचं काही खरं नाही. ते जरी नुकसान भरपाई देईन म्हणला ना, काही देणार नाही. मी सांगतो ना तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर. ते दंगा ज्यांनी केला त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे आणि जर त्यांनी पैसे दिले नाही तर मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाणार असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या, त्याची प्रॉपर्टी जप्त केली. राहुल याची सोलापूरकरांची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची. त्याला पाहून येतोय. अरे किती नीच विचाराचा माणूस असावा, किती नीच विचाराचा असावा ना, की देवेंद्र फडणवीसकडे बाहेर घालून बघितल्यावर कळत. त्याचं कारण सांगतो. संतोष देशमुखांची हत्या झाली, किती आरोपी धरले तो? 100-150 पेक्षा जास्त आरोपी होते. आरोपीला संभळणारा आरोपी होत नाही का? आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का? तो का लपून ठेवला म्हणून? हे जर बंद केले असते ना 100-150 जण, तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार? आता इथून पुढे लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात आणि सांगणार बी नाहीत आमचे जर लपून ठेवलाय म्हणून. जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले, तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार, हिंदू सुद्धा वागणार, सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागणार. ते बी आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार कारण हे सत्य. तो लोकांचे आरोपी सोडून देतो, तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करत नाही, भरून देत. याचं काय करणार? आमच्या किश माग घेऊन म्हणलं होतं, एक माग नाही घेतली. गॅजेट लावून म्हणलं नाही लावली. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली. मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेशकालीन नाही काढला. शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही. अधिकारी तालुक्यातले जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही. आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत, कुणबीचे व्हॅलिडिटी दिले जात नाही, जाणून बुजून जातीवादी अधिकारी हे करते. मग आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहितीये का? पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभं राहायचं. लोळविणार पायाखाली जर सरकारला लोळविलं नाही ना, तर जात मराठ्याची सांगणार नाही, त्यांना ठेवतो. लोळविण्याला पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होतं, जे फुटत, तुम्ही उठ म्हणले उठत, बस म्हणले बस. खानदानी असताल मराठ्याच्या अवलादी फुटत नसतील, मॅनेज होत नसतील, खाली बसत नसतील, खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो सरकारला पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री फडणवीसांना सांगतो, माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली, मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार. सत्ताच मराठ्यांनी दिले, ध्यानात ठेवायचं. मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत. हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार. पुन्हा सत्ता असली तरी सत्ता फिरताना नाही. म्हणजे आम्ही असे किती काही असले येतात जात्यात. मराठ्या पुढं सत्ता चॅलेंज नाही, मराठ्या सगळ्यांना चॅलेंज. तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भूई कमी नाही केली तिथून पुढे तुम्ही माझ्या नादी नाही लागायचं. मला आरक्षण पाहिजे. हा, सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना, आमदाराला आणि मंत्र्याला सांगतो, हा एक गोष्ट खरी, फडणवीसांना म्हणा आम्हाला वस्तू देऊन टाका. सगळ्या ठरलेल्या मागण्या 9 मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या देऊन टाका. शब्द तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबाबद्दल. हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो. जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत, सरकारमधले जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत, सगळ्यांना सांगतो, एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही. आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याचे कल्याण करा. एक शब्द बोलत नाही. पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कुणी नाही. सरकार फिरकार मोठं, सरकारला सुद्धा तुडीणार मराठी पायात. हे चॅलेंजने सांगतो. आणि माया नादी पुन्हा सांगतो, लागू नका. आमच्या मागण्याची अंमलबजावणी गोडीत करा. तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं कोड बोलू म्हणून जरा फसू शकत नाही. बिचारे गप्प बसली ती. पण मी गप्प बसणारातला नाही. जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी.
असा जातवान एखाद्या जिरवीन म्हणलं ना जिरवीतच असतो. आपला कचकाल आहे अवघडे. ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो. लोक म्हणतात त्याच्या कोणी नादी लागत नाही. मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच. आणि मी इथून मागे सिद्ध केले. पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका. तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा मोठा. चलो धन्यवाद.